नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, धर्मदाय आयुक्तालयामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी जी भरती निघालेली होती, तर त्याचा रिझल्ट जो आहे तो पब्लिश झालेला आहे। तर सर्वांनी बघा, या रिझल्टमध्ये तुम्हाला कळून जाईल की कोणाचे सिलेक्शन झाले आहे, कोणाचे सिलेक्शन यामध्ये नाही झाले आहे। तर बघा, सर्वात जास्त पदे जी आहे ती निरीक्षक या पदासाठी होती। तर यांनी बघा 24 मार्च 2026 रोजी हा PDF रिलीज केलेला आहे। तर बघा, धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील विविध पदांकरिता 9 सप्टेंबर 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। तर बघा, विधी सहाय्यक, निरीक्षक व कनिष्ठ लिपिक या पदांकरिता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत गुणवत्ता यादीनुसार निवड सूची सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे निकाल तयार करण्यात येत आहे। बघा, गुणवत्तानुसार निवड सूची जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि सदर निवड सूचीच्या यादीत नमूद उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरता त्यांच्या वैयक्तिक ईमेलद्वारे स्वतंत्रपणे कळविण्यात येईल। तर आता निवड सूचीमध्ये ज्यांची नावे आहे त्यांना बघा, त्यांच्या ईमेलवर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी कळवल्या जाईल आणि त्याबद्दल माहिती त्यांना सांगितलं जाईल की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचे आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स न्यायचे आहे आणि सर्व काही माहिती तुम्हाला ईमेल ID वर मिळून जाईल। तर तुम्ही ईमेल तुमचा चेक करत राहा। तर बघा, तसेच धर्मदाय संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात येईल आणि तीच माहिती धर्मदाय आयुक्तालयाचं जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर देखील पब्लिश करण्यात येईल। तर यांनी काही सूचना देखील दिलेल्या आहे। बघा, सदर निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली जाईल असा अर्थ होत नाही। तर बघा, या लिस्टमध्ये तुमचे नाव आले म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असं या ठिकाणी होत नाही, कारण की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये ते तुम्हाला बाद करू शकतात। जर तुमच्याकडे कोणतेही डॉक्युमेंट्स नसेल किंवा कोणत्याही डॉक्युमेंट्सची कमतरता असेल तर तुम्हाला ते बाद करू शकतात। तर बघा, दुसरा पॉईंट काय म्हणत आहे, उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही जाहिरातीतील मुद्दा क्रमांक 14 मध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित उमेदवाराची ओळख, सर्व संबंधित कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकाऱ्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येईल। आणि तिसरा पॉईंट आहे, उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध बाद ठरविल्यास तसेच वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरविल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांकाने पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल। तर आता बघूया लिस्ट। तर ही बघा, ऑफिस ऑफ चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र स्टेट मुंबई इन्स्पेक्टर या पदासाठी ही लिस्ट आहे। 9 सप्टेंबर 2025ची जाहिरात होती। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, रोल नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेट्स फुल नेम दिलेले आहे, जेंडर, डेट ऑफ बर्थ, कास्ट कॅटेगरी देखील दिली आहे आणि मार्क किती भेटले ते देखील दिलेले आहे। तर बघू शकता तुम्ही, इन्स्पेक्टर पदासाठी ओपन जनरलमध्ये बघा, टॉपरला किती मार्क आहे, 200 पैकी 200 मार्क भेटले आहे टॉपरला। SEBCचा कॅन्डिडेट आहे तो 200, नंतर 199 बघा किती हाय या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर वुमन रिझर्वेशन देखील कट ऑफ बघू शकता, किती मार्क आहे, 190च्या वरतीच या ठिकाणी सर्वांनी मार्क घेतलेले आहे। ओपन स्पोर्ट पर्सनमध्ये बघा, स्पोर्ट पर्सनचे देखील 186च्या जवळपास या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्क आलेले आहे टॉपरला आणि 181 वर क्लोज झालेले आहे। ओपन एक्स सर्व्हिस 186 वर बघा स्पोर्टचा क्लोज झालेला आहे आणि ओपन एक्स सर्व्हिसमॅन 181 वर क्लोज झालेला आहे। नंतर बाकी बघू शकता तुम्ही, पार्ट टाईम एम्प्लॉई, अंशकालीन, पदवीधर अंशकालीन, ओपन पार्ट टाईम एम्प्लॉई देखील बघू शकता तुम्ही। तर 180 वर क्लोज झालेला आहे। नंतर अर्थक्वेक अफेक्टेड बघा 183, ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड 190 आणि
90, दुसऱ्याला देखील थोडे पॉईंटचा फरक आहे. नंतर SC जनरल बघा 190वर क्लोज झालेला आहे. SC वुमन रिझर्वेशन बघा 185वर क्लोज झालेला आहे. नंतर SC स्पोर्ट पर्सन बघा 180. तर बघा सर्वांचं या ठिकाणी नाव दिलेले आहे. सर्वांनी चेक करून घ्या तुमचे नाव यामध्ये आहे की नाही. आणि हे जे पॉईंट आहेत ते देखील तुम्ही वाचू शकता. तर ज्यांचे नाव या लिस्टमध्ये आलेले आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. त्यांनी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी चांगल्या प्रकारे तयारी करून जा. सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित सांभाळून घेऊन जा जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी बाद झाले नाही पाहिजे. आणखीन काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.